चालू असलेली मॅच शौर्य 11 वर्सेस एनसीसी. हॅलो चेक. दोन्ही संघाच्या 11 खेळाडूंना विनंती करतो आपण व्यासपीठाजवळ यावं. 11 खेळाडू कोणी असेल व्यासपीठाजवळ यावं. एक चेंडू आणि 0 धाव आणि दुसरा चेंडू घेऊन सज्ज अभिषेक आणि अभिषेकच्या समोर असेल राहुल. चांगल्या प्रकारे चेंडू, चांगल्या प्रकारे पटका, एकच धाव. दोन चेंडू आणि एक धाव. तिसरा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाजीसाठी अभिषेक. अभिषेक समोर असेल राहुल. चांगल्या प्रकारे चेंडू पण एकच धाव. 3 चेंडू आणि 2 धाव. चौथा चेंडू घेऊन सज्ज अभिषेक. अभिषेक समोर असेल राहुल. राहुलच्या समोर अभिषेक. चांगल्या प्रकारे फटका आपण खराब असं क्षेत्ररक्षण. 4 धाव. कमॉन डीजे पाप्या. चार चेंडू आणि 6 धावा. एनसीसी संघाच्या धावसंख्या झाल्या 4 चेंडू आणि 6 धावा आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते तो म्हणजे अभिषेक. अभिषेक समोर राहुल. चांगल्या प्रकारे डीप स्वरूपात बॉल. एकच धाव. 5 चेंडू आणि 7 धाव. एनसीसी संघाच्या धावसंख्या झाल्या 5 चेंडू आणि 7 धाव आणि शेवटचा चेंडू घेऊन सज्ज अभिषेक. अभिषेकच्या समोर राहुल. चांगल्या प्रकारे चेंडू ब्लॉकआउट मध्ये टाकलेला चेंडू. एकच धाव. 6 चेंडू आणि 8 धाव. एनसीसी या संघाच्या धावसंख्या झाल्या 6 चेंडू आणि 8 धाव. चालू असलेला सामना शौर्य 11 वर्सेस एनसीसी. लाईन मारते माझ्या आणि नवीन गोलंदाज सज्ज पिंट्या. पिंट्याच्या समोर राहुल. सहा चेंडू आणि 8 धाव आणि गोलंदाजीसाठी सज्ज पहिला चेंडू घेऊन पिंट्या. पिंट्याच्या समोर राहुल. चांगल्या प्रकारे चेंडू. एकच धाव. 1 चेंडू आणि 9 धाव. कमान पाप्या डीजे. फिरवीन माझ्या गाडीवर गाडी आणि नवीन फलंदाज पुन्हा फलंदाजीसाठी सज्ज साई. दुसरा चेंडू घेऊन सज्ज पिंट्या. पिंट्याच्या समोर साई. चांगल्या प्रकारे चेंडू. एकच धाव. 2 चेंडू आणि 10 धावा. एनसीसी या संघाच्या धावसंख्या झाल्या 2 चेंडू आणि 10 धावा. तिसरा चेंडू घेऊन सज्ज पिंट्या.
आणि खराब असा मारा वाईट चेंडू. दोन चेंडू आणि 11 धावा. एनसीसी या संघाच्या धावसंख्या झाल्यात 2 चेंडू 11 धावा आणि पंचांचा इशारा वाईट चेंडू. 2 चेंडू आणि 12 धावा. चांगल्या प्रकारे गोलंदाज करताना दिसतोय. एकच धाव. 3 चेंडू आणि 13 धाव. चौथा चेंडू घेऊन सज्ज पिंट्या. पिंट्याच्या समोर राहुल. चांगल्या प्रकारे फटका मारताना एक धाव. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना राहुलच्या बॅटीतून 4 चेंडू आणि 14 धावा. चांगल्या प्रकारे स्लिप स्वरूपात बॉल. एकच धाव. 5 चेंडू आणि 15 धाव. 6वा चेंडू घेऊन सज्ज पिंट्या. पिंट्याच्या समोर राहुल. राहुलच्या समोर पिंट्या. चांगल्या प्रकारे आणि एकच धाव. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. बॅक टू द पवेलियन. साई कमॉन पापा डीजे. बारा चेंडू आणि 15 धाव. एनसीसी या संघाच्या धाव संख्या झाल्या 12 चेंडू आणि 15 धाव. आणि नवीन गोलंदाज सज्ज नवीन गोलंदाज सज्ज प्रवीण. आणि फलंदाज नेम जमील. आणि फलंदाजासाठी सज्ज जमील. जमीलच्या समोर प्रवीण. प्रवीण वर्सेस जमील. जमील वर्सेस प्रवीण. चांगल्या प्रकारे चेंडू होता. एक चांगल्या प्रकारे चेंडू. डॉट चेंडू. 1 चेंडू आणि 15 धावा. दुसरा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाजासाठी प्रवीण. प्रवीणच्या समोर जमीर. दुसरा चेंडू घेऊन सज्ज प्रवीण. चांगला फटका आणि दणदणीत असा चौकार जमीराच्या बॅटीतून. कमॉन पपेडी. धन्यवाद धन्यवाद पप्पा डीजे. आणि तिसरा चेंडू घेऊन सज्ज प्रवीण. प्रवीणच्या समोर असत जमीर. चांगल्या प्रकारे चेंडू. डॉट चेंडू. 3 चेंडू आणि 19 धावा. चालू असलेला सामना शौर्य 11 वर्सेस एनसीसी. एनसीसी वर्सेस शौर्य 11. चांगल्या प्रकारे फटका होता. एकच धाव मिळेल. 4 चेंडू आणि 20 धावा. फलंदाजासाठी सज्ज राहुल. राहुलच्या समोर प्रवीण. आणि
आणि 5वा चेंडू घेऊन सज्ज होतोय प्रवीण. चांगल्या प्रकारे चेंडू, एकच धाव. पाच चेंडू 21 धावा. पुन्हा चांगल्या प्रकारे चेंडू टाकताना डॉट चेंडू. कमॉन पप्पे डीजे. गोलंदाजसाठी नवीन गोलंदाज सज्ज होते गोटू. गोटूच्या समोर राहुल. राहुलच्या समोर गोटू. आणि पहिला चेंडू घेऊन सज्ज होते गोटू. गोटूच्या समोर राहुल. राहुलच्या समोर गोटू. चांगल्या प्रकारे चेंडू टाकताना पिचिंग अशी गोलंदाजी, एक धाव. एक चेंडू आणि 22 धाव. दुसरा चेंडू घेऊन सज्ज गोटू. चांगल्या प्रकारे पिचिंग गोलंदाजी आणि बॅक टू द पवेलियन राहुल. दोन्ही चेंडू आणि 22 धाव. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय, तो म्हणजे स्वप्नील तेलंगे. चांगल्या प्रकारचा फलंदाज. चांगल्या प्रकारे फटका होता, पण चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. बॅक टू द पवेलियन स्वप्नील तेलंगे. कमॉन पप्पे डीजे. तीन चेंडू आणि 22 धावा. आणि चौथा चेंडू घेऊन सज्ज गोटू. चांगल्या प्रकारे पिचिंग अशी गोलंदाजी आणि पंचांचा इशारा, एक धाव. चार चेंडू आणि 23 धाव. एनसीसी या संघाच्या धावसंख्या झाल्या त्या म्हणजे 4 चेंडू आणि 23 धाव. आणि गोलंदाजीसाठी सज्ज गोटू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय. चांगल्या प्रकारात चेंडू टाकताना आणि खराब असा क्षेत्ररक्षण. दणदणीत असा चौकार. कमॉन पप्पे डीजे.
सहावा चेंडू घेऊन सज्ज गोटू. चांगल्या प्रकारे फटका, एकच धाव. चांगल्या प्रकारची फलंदाजी करतायत आणि जर शौर्य इलेव्हनला जिंकायचं असेल तर 24 चेंडूत 29 धाव करावे लागतील. 24 चेंडू आणि 29 धाव. दोस्तों बहुत बहुत स्वागत है आप संघाला विजया करतात 29 धाव आवश्यक कंपल्सरी. चालू असलेला सामना एनसीसी वर्सेस शौर्य इलेव्हन. शौर्य इलेव्हन वर्सेस एनसीसी. आणि शौर्य इलेव्हनला जिंकायचं असेल तर 24 चेंडूत 29 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 29 धावा. आणि एनसीसी संघाचा नवीन पहिला गोलंदाज दाखल होते मैदानात, तो म्हणजे गुंडू. गुंडूच्या समोर मोठा फलंदाज परम्या. पहिला चेंडू घेऊन सज्ज गुंडू. गुंडूच्या समोर परम्या. हॅलो 5 इशारा. नो बॉल. अतिरिक्त धाव. 0 चेंडू आणि 1 धाव. पहिला चेंडू घेऊन सज्ज गुंडू. चांगल्या प्रकारे फटका. 1 धाव. 1 चेंडू आणि 2 धाव. दुसरा चेंडू घेऊन सज्ज गुंडू. गुंडूच्या समोर असेल परम्या. परम्याच्या समोर गुंडू. चांगल्या प्रकारे स्लिप स्वरूपात बॉल. 1 धाव. चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना दिसतोय परम्या. 2 चेंडू आणि 3 धाव. तिसरा चेंडू घेऊन सज्ज गुंडू. चांगल्या प्रकारे फटका. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि 5 इशारा. नॉट आउट. तीन चेंडू आणि 4 धावा. नवीन फलंदाज मैदानात दाखल निलू. सलामीची जोडी आहे परम्या आणि निलू. निलू आणि परम्या. आणि 5 इशारा. नो बॉल. खराब अशी फेकी होते. अतिरिक्त 9 चेंडूला अतिरिक्त अशी धाव येते. 3 चेंडू आणि 6 धावा. चौथा चेंडू घेऊन सज्ज गुंडू. गुंडूच्या समोर निलू. चांगल्या प्रकारे फटका.
आणि बॅक टू द पवेलियन नीलू. आणि पंचांचा इशारा परम्या बाद होते. बॅक टू द पवेलियन परमेश. DJ Kaushik. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो. एक चांगला फलंदाज रामा. चार चेंडू आणि 6 धावा. चांगल्या प्रकारे चेंडू, एकच धाव. चांगल्या प्रकारे फेकी होते गोलंदाजाकडून. 5 चेंडू आणि 7 धावा. शौर्य 11 संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 5 चेंडू आणि 7 धावा. चांगल्या प्रकारे चेंडू आणि त्याचप्रमाणे स्लिप स्वरूपात बॉल. 6 चेंडू आणि 8 धाव. आणि शौर्य 11ला जिंकायचं असेल तर 18 चेंडूत 21 धावांची गरज. 18 चेंडूत आणि 21 धाव. कंपल्सरी चेसिंग करावं लागेल. 18 चेंडू 21 धाव. आणि एनसीसी संघाचा नवीन गोलंदाज मैदानात दाखल. चांगल्या प्रकारे चेंडू, एक धाव. गोलंदाज नेम. बॉलर का नाम क्या है रे? गोलंदाज नेम. गोलंदाज नेम. आणि दुसरा चेंडू घेऊन सज्ज अमित. अमितच्या समोर रामा. चांगल्या प्रकारे चेंडू, एक धाव. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. 2 चेंडू आणि 10 धावा. आणि फलंदाजासाठी सज्ज नीलू. तिसरा चेंडू घेऊन सज्ज अमित. अमितच्या समोर नीलू. नीलूच्या समोर अमित. चांगल्या प्रकारे एकच धाव. चांगल्या प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते. तीन चेंडू आणि 11 धावा. शौर्य लंगन संघाच्या धाव संख्या झाल्या त्या म्हणजे 3 चेंडू 11 धावा. चौथा चेंडू घेऊन सज्ज अमित. चांगल्या प्रकारे फटका. तेवढंच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं एनसीसी या संघाकडून. 4 चेंडू आणि 12 धावा. 5वा चेंडू घेऊन सज्ज अमित. अमितच्या समोर नीलू. चांगल्या प्रकारे एकच धाव. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते. 5 चेंडू आणि 13 धावा. पाच चेंडू आणि 13 धावा. आणि 6वा चेंडू घेऊन सज्ज अमित.
चांगल्या प्रकारे एकच धाव, चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते निलू यांच्या बॅटीतून. 12 चेंडू आणि 14 धावा. शौर्य इलेव्हन संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12 चेंडू आणि 14 धावा. कम ऑन पप्या डीजे. आणि जर शौर्य इलेव्हनला जिंकायचं असेल तर 12 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 15 धाव. नवीन गोलंदाज सज्ज. गोलंदाजसाठी स्वप्नील तेलंगे. पहिला चेंडू घेऊन सज्ज. चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटेल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एक चेंडू आणि 15 धावा. एक चेंडू आणि 15 धावा. दुसरा चेंडू घेऊन सज्ज स्वप्नील. स्वप्नीलच्या समोर रामा. चांगल्या प्रकारे फटका पण आत्महत्या. बॅक टू द पवेलियन रामा. शौर्य इलेव्हन संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 चेंडू आणि 15 धावा. चांगल्या प्रकारे चेंडू. 3 चेंडू आणि 16 धावा. आणि जर शौर्य इलेव्हनला जिंकायचं असेल तर 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता. चांगल्या प्रकारे चेंडू. बॅक टू द पवेलियन प्रवीण. योगा डीजे. आणि नवीन फलंदाज दाखल होते मैदानात शौर्य इलेव्हन संघासाठी. ओमकार. चांगल्या प्रकारे चेंडू टाकताना पण पंचांचा इशारा. वाईट चेंडू. खराब चेंडू. चार चेंडू आणि 17 धावा. पुन्हा 5वा चेंडू घेऊन सज्ज स्वप्नील तेलंगे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते. चांगल्या प्रकारे फटका पण चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण. 5 चेंडू आणि 17 धावा. 5 चेंडू आणि 17 धावा. सहावा चेंडू घेऊन सज्ज स्वप्नील. स्वप्नीलच्या समोर असेल ओमकार.
चांगल्या प्रकारे फटका आणि चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला भेटे गुंडियाच्या मार्फत. कमॉन पप्या डीजे. जर शौर्य आयलंडला जिंकायचं असेल तर 6 चेंडूत 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज नेम आणि नवीन गोलंदाज सज्ज मैदानात कार्तिक. कार्तिकच्या समोर ओमकार. शौर्याला जिंकायचं 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 10 धावा. चांगल्या प्रकारे चेंडू पण वाईट चेंडू खराब चेंडू. बॅक टू द पवेलियन ओमकार. कमॉन योगेश डीजे. हे जांभूळ बी आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय अभिषेक. अभिषेकच्या समोर असेल कार्तिक. कार्तिकच्या समोर अभिषेक. हे कुठल्या पिक्चर मधलं गाणं होतं हे? महाराष्ट्र का सामान दिखा ना. जर शौर्य आयलंडला जिंकायचं असेल तर 6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 9 धावा. सहा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. चांगल्या प्रकारे चेंडू. एकच धाव आणि दुसरी अतिरिक्त धाव. 5 चेंडू आणि 7 धावा. 5 चेंडू आणि 7 धावा. वाईट टाकला पहिला. जर जिंकायचं असेल तर शौर्य इलेव्हनला 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडू आणि 8 धावा. फक्त बोलावंच मला काय समेला बोलायचाच अधिकार नाही राहिला. वाईट चेंडू आणि पंचांचा इशारा. बॅक टू द पवेलियन अभिषेक. असेल तर 5 चेंडू आणि 7 धावा. 5 चेंडू आणि 7 धावा. दुसरा चेंडू घेऊन सज्ज कार्तिक. चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण पाहिलं बघते. चांगल्या प्रकारचा चेंडू होता. एकच धाव. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना दिसतोय. निलू अजून मैदानात उभा आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी. चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. कमॉन पप्या डीजे. तीन चेंडू आणि 5 धावा. शौर्य इलेव्हनला जिंकायचं असेल तर 3 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाजसाठी सज्ज कार्तिक. कार्तिकच्या समोर पिंट्या. चांगला फटका
चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय राहुल यांच्या मार्गदर्शनातून. 2 चेंडू आणि 4 धावा, 2 चेंडू आणि 4 धावा. मैदानात अजून निलू उभा आहे. मैदानात अजून निलू चांगल्या प्रकारची फलंदाजी खेळतोय. 2 चेंडू आणि 4 धावा, 2 चेंडू आणि 4 धावा. चांगल्या प्रकारे फटका आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं राहुलच्या मार्गातून. आणि एकच धाव आणि विकेट. बॅक टू द पवेलियन निलू. ए रन आहे ना म्हणा आता. पाहिजे सांग रे. आणि शोर इलेव्हन जिंकायचं असेल तर 1 चेंडू आणि 3 धाव, 1 चेंडू आणि 3 धाव. कंपल्सरी चेसिंग करावं लागेल. 1 चेंडू आणि 3 धाव. कम ऑन पप्या डीजे. योगेश डीजे. आणि प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये पाहायला लागेल 1 चेंडू आणि 3 धाव, 1 चेंडू आणि 3 धाव. कंपल्सरी 1 चेंडू 3 धाव मारावे लागतील जर जिंकायचं असेल. 1 चेंडू 3 धाव. आणि चांगला प्रकार बॅक टू द पवेलियन. पिंट्या विकेट. कम ऑन पप्या डीजे.